हरे कृष्ण रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत आहे या नव्या व्हिडिओमध्ये. तर लवकरच येणाऱ्या 17 तारखेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा त्याला मलमास देखील म्हटलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. धोंडा म्हणजे असा दगड ज्याचा आपण कधी वापर करत नाही. तो म्हणजे एक प्रकारे फेकून दिलेला दगड म्हणता येईल त्याला, ओबडधोबड. तर अशाच प्रकारचा अर्थ या महिन्यासोबत लागतो. बघा, प्रत्येक मराठी महिन्याचे अधिष्ठाता देव म्हणजे भगवान श्री विष्णू नारायण श्री हरी यांचं एक एक रूप आहे. ज्या प्रकारे कार्तिक महिन्याला आपण दामोदरांचं नाव दिलेलं आहे, तर त्याच प्रकारे प्रत्येक महिन्याचं एक स्वरूप आहे भगवंताचं. म्हणजे मधुसूदन, नंतर वासुदेव, गोविंद असे भगवंताचेच नाव आहेत. म्हणजे जे 12 महिने आहेत ना, तर प्रत्येक महिन्याचे एक एक स्वरूप भगवंताचं आहे, म्हणजे अधिष्ठाता देव म्हणून. पण या अधिक महिन्याचं काय महत्व आहे हो? हा अधिक महिना निर्माण कसा झाला, अधिक महिन्यात काय केले आणि काय फळ प्राप्त होतंय हे जाणून घ्यायचंय ना, या व्हिडिओत शेवटपर्यंत जोडून राहा. तर अधिक महिना म्हणजे तुम्हाला माहित आहे, अधिक म्हणजे एक्स्ट्रा आलेला आहे हा महिना. म्हणजे काय हो, 12 महिन्यामध्ये जे आपले पूर्वीचे ऋषी मुनी ते नक्षत्र वेगवेगळे एक प्रकारे शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी काय केलेलं आहे, चंद्र आणि सूर्यानुसार आपल्या या तिथी ठरवलेल्या आहेत. म्हणून म्हणतात चंद्रवर्ष आणि सौर वर्ष. म्हणजे सूर्यानुसार, जसं आपण म्हणतो ना की पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात, आणि त्यामध्ये जर फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख आली म्हणजे ती दर 4 वर्षांनी येते, तर त्याला म्हणतात वर्षाचे 366 दिवस झाले. एरवी 365 दिवस असतात, मग त्याला इंग्लिश भाषेत ते लोक लीप इयर असं एक नाव देऊन सांगतात. कॅलेंडर मध्ये लीप इयर आहे प्रत्येक 4 वर्षानंतर. तर त्याच दृष्टीने थोडा विचार केला तर आपल्या वैदिक सनातन धर्मानुसार, शास्त्रानुसार जे काही अधिक मास आहे तो काय येतो, कारण चंद्रवर्ष आणि सौर वर्षामध्ये जे बॅलन्स जोडून ठेवायचं होतं, तर आपल्या पूर्व आचार्यांनी, ऋषी मुनींनी त्यासाठी काय केलेलं आहे, काही तडजोड केली आहे. ती तडजोड म्हणजे हा महिना, अधिक महिना. म्हणजे जवळपास 30 दिवस किंवा 30, 31, 32, 33 दिवसाला आसपास धरून तो एक महिना विचारात घेतला जातो. तर कसं, चंद्रवर्षानुसार 354 दिवसां मिळून एक वर्ष ठरतं, आणि सूर्याच्या नुसार, सौर वर्षानुसार आपलं 365 दिवस आणि पुढचे काही तास वगैरे असं मिळून ते एक वर्ष ठरतं. आता 365 वजा 354 करा, बरोबर 11 उरतात. तर हे 11 दिवस एका वर्षात कमी पडत आहेत कोणाला, चंद्र वर्षाला. मग असं 3 वर्ष जर गेली, जवळपास 11 11 11 साधारणतः 33 दिवस मिळून एक महिनाच बनला ना हो. मग अशा दृष्टीने आपल्या ऋषीमुनींनी तडजोड अशी केली आहे की जेणेकरून हे 365 दिवसाचं गणित बरोबर बॅलन्स होईल, याचं संतुलन बनून राहील, म्हणून हा अधिक मास त्याच्यामध्ये ठेवला. आता या अधिक मासाची म्हणजे पुरुषोत्तम मासाचं नाव पुरुषोत्तम काय झालं, हा अधिक मास आला. आणि तुम्हाला माहित आहे या जगाचा नियमच आहे, कोणीतरी एक्स्ट्रा आपल्यामध्ये आलं की थोडं सुरुवातीला त्याची महिमा कळेपर्यंत आपण लोक त्याचा तिरस्कार करतो. तर असंच बाकी जे महिने आहेत किंवा बरेच लोक त्या अधिक मास म्हणजे मलमासाची कुठे गणतीच करणं, म्हणजे तो निंदनीय झाला, तिरस्कृत झाला. मग तुम्हाला माहित आहे भगवंताच्या धामामध्ये प्रत्येक गोष्ट चेतन आहे. मग हा मास जो आहे किंवा हा जो महिना आहे हा भगवंताकडे पोहोचला. काय म्हटला, अहो सृष्टीचे पालनहार, तुम्ही सृष्टी करता आहात, मला सगळ्या जगामध्ये निंदनीय स्थान मिळाले, तिरस्कृत झालोय मी, माझं कुठे स्थान नाही, मी अनाथ आहे. तर त्यावेळी भगवंत म्हटले, जो आहे अनाथ त्याचाच आहे जगन्नाथ. मग काय, भगवंत म्हणले, आजपासून तुझं नाव होणार पुरुषोत्तम मास. मी स्वयं सर्वेश्वर पुरुषोत्तम तत्व तुझ्याच या महिन्याच्या रूपामध्ये मी प्रकट होणार आहे. तर तुम्हाला सांगतो, वर्षभरात 12 महिने आहेत, त्यामध्ये आपण चातुर्मास अत्यंत पवित्र मानतो. ज्या चातुर्मासामध्ये अनेक ऋषीमुनी एका जागी बसून जप तप साधना करतात. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, भगवंत भगवद्गीतेत म्हटले की मासानाम मार्गशीर्षोऽहम, मी मार्गशीर्ष महिना आहे.
मग त्यातही भगवंत म्हणतात की मला आणखी राधा राणीला प्रिय असणारा कार्तिक महिना, ज्यामध्ये ऊर्जा व्रत करतो आपण, तो अधिक प्रिय आहे. पण त्या कार्तिक महिन्यात जे फळ तुम्हाला प्राप्त होतं ना, तेच फळ पूर्ण महिनाभर जे काही जप तप साधना करून तुम्हाला प्राप्त होणारं फळ या अधिक महिन्याच्या एका दिवसात तुम्हाला मिळू शकतं. म्हणून हा पुरुषोत्तम महिना जो आहे, अधिक मास, धोंड्याचा महिना म्हणा किंवा मल मास म्हणा, पण तो मल नाहीये, अमल आहे, म्हणजे शुद्ध असणारा महिना. तर या महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी वर्जित सांगितल्या जातात. कसे? मुंज करणं असेल, किंवा नवीन वास्तू घेणं असेल, कोणती वस्तू घेणं असेल, किंवा लग्न करणं असेल, आणि याच्या सोबत गृहप्रवेशाच्या बऱ्याच गोष्टी लोक वर्जित का सांगतात की याच्या मागचा अर्थ हा आहे की तुम्ही तिकडे वेळ घालवण्यापेक्षा जप तप साधनेला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. आणि काय करायला सांगितलंय? तुम्ही नित्यकर्म करू शकता. जे काही तुमच्या सकाळचं जप तप साधना असेल त्याचा तर करोडपटीने फायदा मिळतो. श्राद्धही करू शकता बरं का, श्राद्धही करू शकता. तुम्ही श्राद्ध करा आणि भगवंताची अधिकाधिक चांगली भक्ती करा. आता केलं काय पाहिजे तुम्हाला सांगतो. या महिन्यामध्ये तुम्ही अधिकाधिक भगवान श्री पुरुषोत्तमांचा, भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम योग म्हणून 15वा अध्याय आहे, त्याचं दररोज वाचन करा. त्याची पूर्ण भगवद्गीता वाचली तरी चांगलंच आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, या 3 गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजे. गीतेचं वाचन करा, भागवताचं श्रवण करा किंवा वाचन करा, आणि सोबत अखंड चिंतन विठोबाचे, तेच पुरुषोत्तम विठोबा पंढरीत आपल्या माहेर घरी उभे आहेत. तर सर्वांनी अधिकाधिक जप तप साधना करायची. आता जप कोणता करायचा हो? बरेच लोक विचारतात, आम्ही जप कोणता करू? ते मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कोणत्याच संतांनी हरीच्या नावाच्या व्यतिरिक्त कोणाच नावाचा जप करायला नाही सांगितलंय. आजकालचे काही काय म्हणतात तथाकथित बाबा लोक सोडले, तर जे खरे संत आहेत ते सदैव हरीच्याच नावाचा जप देतात. मग तुम्ही कोणत्याही नावाचा जप केला तर तुम्हाला 100% फायदा मिळणार. भगवंताच्या नामात भेद करणे हा मूर्खपणा आहे. तर तुमचं ज्या नामाशी प्रेम आहे किंवा तुमच्या गुरूंनी जो हरिनाम दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही जप करू शकता. आणि एकदम प्रेमळ भावनेने जप केल्यास तुम्हाला हरिनामात रुची येईल, फायदा होईल, आणि करोडपटीने तुम्हाला या महिन्यात त्याचा लाभ होणार आहे. तर शुद्ध सात्विक जीवनशैलीचा अवलंब करा. आणि शुद्ध सात्विक मध्ये बरेच लोक विचार करतील, अहो आम्ही नॉनव्हेज सोडून देणार, आम्ही नशा करणं सोडणार, जुगार. तर मी तुम्हाला एकच सांगेल, खरा वैष्णव, शुद्ध सात्विक म्हणजे खरा वैष्णव कांदा लसूण सुद्धा खात नाही. आणि स्पष्ट शास्त्रात उल्लेख आहे, जो कोणी कांदा लसूण खाल्ल्यानंतर काहीतरी विशिष्ट 15 का 20 दिवसाच्या आत जर मृत्यू झाला ना, तर 100% तो नरकात जातो. मग जीवनभर माळा घालून फिरणारा जरी असेल कोणी, त्याला नरकात जाऊन शुद्ध करून आणलं जातं. मग नंतर त्याचं काय व्हायचं ते पुढे होते. तर खरं तर कांदा लसूण खाणारे वैष्णव नसतातच. ठीक आहे. चहा कॉफी, बाहेरचं खाणं पिणं, मौज मजा, अधिक मास मध्ये अधिकाधिक जप तप साधना करा, तुमचं कल्याण होईल. आणि असा उत्तम मास 3 वर्षांनी येणार आहे. तर टाइम इज युअर्स. आता तुमची वेळ आहे. नक्कीच तुम्ही यामध्ये सुवर्ण संधीचा या लाभ घ्याल. सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी राहा.